माणसं उभी आहेत त्या आपण लाईव्ह मध्ये पाहताय. कॅमेरामॅनचं बघा क्लिअरिटी पहा मित्रांनो. इथून हा किती लांब असलेला तो डोंगर, त्या डोंगरावरती उभे असलेले मात्र सर्व 4 जण उभे. त्यांना क्षणचित्र टिपला ते लाईव्ह मध्ये पाहू शकता. अतुल यादव ग्रेट कॅमेरामॅन. नाम नाही ब्रँड आहे पाटील नेटवर्क का. चला कॅमेरामॅन घुमा दो अभी. दोन्ही संघाचा अतिरिक्त भाग्य 11 अतिरिक्त प्लेयर. चला भाग्यवाले 12 मॅन पाठवून द्यायचा आहे. ओमसे मनोल पाडेचा प्लेयर आलाय. अतिरिक्त खेळाडू येणं गरजेचं असेल. जीत आणि संकेत सलामीची जोडी मार्ग सुधार पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज मनोहर. चला वळूया मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा रंगत करूया शुभारंभ. आरंभ प्रारंभ आगतम स्वागतम सुस्वागतम. पहिला चेंडू हो क्लास वन फिरकीचा जादूगार पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती मात्र नक्की डॉट चेंडू त्यांना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जीत. ओहो चांगलं पंचांकडे दाद मागितली. अपील केली गेली बरोबर. पंचांची नजर पहा. येस सर लेग बायच्या स्वरूपात पंचांची नजर पहा. ज्यावेळी आभाळातून उडणारा एखादा पक्षी असतो ना, त्याला खाली पडलेल्या पावाचा तुकडा सुद्धा दिसतो आणि ते एवढ्या वरून तो येऊन घेऊन जातो. तसे पंच पहा, त्यांची नजर अचूक नजर पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला चेंडू. कॅमेरामॅन अभिषेक थोडीशी ब्राईटनेस वाढवायची आहे. कॅमेरामॅन अभिषेक धन्यवाद. पुन्हा एकदा मान्यता प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. संध्याकाळच्या सत्रामध्ये पहा थंडगार अशी हवा पाहायला मिळते. येस वाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलं गोलंदाजाला. एकेरी धावासाठी धावसंख्येने वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावपटल्यावरती होते. पुन्हा चांगलं क्षेत्ररक्षण. ओहो डायरेक्ट हिट आणि काम फिट. विकेटचं बदल. समीर बॅक टू द पवेलियन. डायरेक्ट हिट काम फिट. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. ही किमी आहे या कॅमेरामॅनची. पाटील नेटवर्कचे कॅमेरामॅन अप्रतिम असं मात्र त्यांनी क्षणचित्र टिपले जात आहे. चांगलं कास्टिंग केलं आहे. दोन्ही अँगल पहा मित्रांनो. रिव्ह्यू मध्ये पाहू शकता काय ती क्लिअरिटी पाहायला मिळते आणि काय त्यांची समय सूचकता. ओ हो वाखणण्याजोगी. पुन्हा एकदा विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. मारुती तथा पेडमकर आल्या पावली माघारी परताना पाहायला मिळत आहेत आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे.
डीजे मार्फत ऐकूया विकेटसाठी एक सुरील संगीत डीजे. पुन्हा एकदा येताना पाहायला मिळते. ओहो चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा एक धाव. भाग्य 11 आपला अतिरिक्त खेळाडू पुन्हा एकदा इतरस्त कुठे गेला. भाग्य 11 प्लेयर पाठवायचा आहे, अन्यथा जर एंडिंगला जर काही पेनल्टीचा प्रश्न आला तर नो भरचूक. विकेटचं बदल होताना पाहायला मिळतंय. येस एसटीचा वेध घेतला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळा. फिरकीचा जादूगार म्हणून ज्याच्याकडे पाहायला जाईल अप्रतिम अशी गोलंदाजी. योगेश 2 विकेट आतापर्यंतच्या खात्यामध्ये येताना पाहायला मिळत आहेत. चला पुढे मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा 9च्या स्वरूपात दंडित केलं गेलं गोलंदाजाला. पुन्हा एकदा चांगला चेंडू हळुवारपणे खेळून काढलाय. एक धाव नक्की अर्जित केली गेली. धावपटल्यावरती धावसंख्येने वाढ होते. धावसंख्येचा विचार केला 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 8 धावा. पुन्हा एकदा एक धाव. धावसंख्येने वाढ. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होतीये 10 धावा. तिसरं षटक प्रगतीवरती मार्गदर्शन कधी 30+ करावा लागेल भाग्य 11 संघाला. तर कुठे मात्र एक मापक असं आव्हान टार्गेट चेस केलं जाईल. स्कोर 10 धावा. स्कोर लेखक दिलगिरी व्यक्त करत आहेत. धन्यवाद. आपण ऍक्सेप्ट करा. पुन्हा एकदा मान्यता धावचीची संधी होती जर का डायरेक्ट हिट झाला असता तर, परंतु क्रिकेटमध्ये जर तरला व्हॅल्यू नसतो. जे प्रॅक्टिकली जे पाहायला मिळतं ते सत्य म्हणून ग्राह्य धरलं जातं. पुन्हा एकदा पुन्हा एक धाव. धावसंख्येने वाढ. धावसंख्या होतीये 12 धावा. कालचे गुणलेखक पारस यांचं सुद्धा आगमन झालंय आणि त्यांनी आल्यामात्र ताबा घेतला स्कोर लेखनाचा आणि चौकार येतोय. गरज होती, चाऊल होती, हुरूर होती, रनांची कोंडी झाली होती, शिकस्त देणं गरजेचं होतं आणि जो शिकस्त आल्या चौकाराने 4 धावा डीजे. चला धन्यवाद डीजे. 4 धावा येताना पाहायला मिळाल्या. पुन्हा एक धाव. धावसंख्येने वाढ होते. धावसंख्या होतीये
17 धावा. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. धावसंख्येत एक वाढ. धावसंख्या होते 18 धावा. 3 षटकाचा खेळायला संपुष्टात. 3 षटकाखेर धावसंख्या 18 धावा. कुठे जाऊ नका, पाहत राहा. एक दैत्यपूर्ण स्पर्धा. त्यात चालू असलेला सामना एका बाजूला भाग्य येईल तर दुसऱ्या बाजूला ओम साई मनवेलपाडा डीशे. नक्की स्क्रीनवरती आपण पाहतात जीवदानी मातेचं दर्शन पाहायला येत आहे. कॅमेरामॅनच्या माध्यमातून अभिषेक यादव प्रतिमाचं क्षणचित्र टिपलं जात आहे. आई जीवदानी मातेच्या चरणी मानाचा मुजरा. नतमस्तक होऊया आणि पुन्हा एकदा वळूया त्याच्या स्पर्धेकडे. धन्यवाद अभिषेक यादव. अप्रतिमाशी क्लिअरिटी, अप्रतिमाचं क्षणचित्र टिपलं जाते आपल्या मार्फत. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चांगला होता. एक धाव अर्जित केली गेली. धाव पटल्यावरती धाव संख्येचे 1 ने वाढ होते. गोलंदाजी मार्ग येतो सूरज. धाव संख्या होते 19. माफ करा, गोलंदाजी मार्ग सतीश. सतीश 2 चेंडू 2 धावा खर्च केल्या. धाव पटल्यावरती धाव संख्या होतीये 20. 4 चेंडूमध्ये कमीत कमी 10 धावा करणार का? मारण्याचा प्रयत्न चांगला होता. चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा तितकंच पाहायला मिळालं आणि चांगला बॅकअप सुद्धा पाहायला मिळाला. पुन्हा एक धाव येताना पाहायला मिळते. धावसंख्येत एक वाढ होते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होतीये 21 धावा. शेवटचे 3 चेंडू शेष असतील. 3 चेंडूमध्ये किती धावा करणार हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळतं. 1 धाव नक्की अर्जित केली गेली. धाव पटला ती धाव संख्या होतीये 22 धावा. 4 चेंडूचा खेळायला संपुष्टात. शेवटचे 2 चेंडू शेष असलेल्या षटकामधील आणि विकेटचं पतन. जमेची बाजू डॉट चेंडू. धावसंख्या मात्र जैसी ती. धावसंख्या 22. विकेटचं पतन होत आहे. विकेटचं पतन ऐकूया डीचे मारतो का मात्र. होळीची गाणी लाव, होळीची गाणी लाव. शिमगा पुन्हा एकदा नौका फलंदाज येतोय. मोठा फटका, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. 1 धाव नक्की अर्जित केली गेली. धाव पटल्यावरती धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या होतीये 23 धावा. विजयासाठी लक्ष असेल. 24 चेंडू 24 धावेची गरज. भाग्य एलेवन या संघानं फलंदाजी करताना केल्या 23 धावा आणि एक विजयासाठी ओम साई मनवेलपाडा या संघासमोर ठेवलंय 24 धावांचं लक्ष. कुठे जाऊ नका, ऐकत राहा डीजे मार्फत एक सुरील संगीत. डीजे
पहिला चेंडू, एक धाव, धाव संख्येत एकने वाढ. फेअर डिलिव्हरी. गोलंदाजी मार्कवर समीर, सामना करेल ओमकार आणि दुसऱ्या स्ट्राईकवर असेल तो संग्राम. आणि गोशांकित क्षेत्रामध्ये जाऊन एक रन भेटतोय तो ओमकार याला. आणि आता स्ट्राईकवर असेल संग्राम. उत्कृष्ट अशी फलंदाजी केली होती संग्रामने दुसऱ्या दिवशी. बघूया संग्राम काय करतील. हो आत्महत्या, बॉक्स मध्ये आत्महत्या म्हणजे षटकार. सर ओव्हर झाली ना. ओव्हर पहिले दोन सिंगल, मग डॉट, मग परत सिंगल, मग विकेट आणि आता डॉट. तीन रन. बॉलर कोण? यस. पुढच्या षटक घेऊन येत आहे मारुती. सामना करायला ओंकार. 18 मध्ये 21 इक्वेशन आहे. शॉर्ट चेंडू आणि उत्कृष्ट असा फटकार. दन करत 4 धावा.
धन्यवाद डीजे. अप्रतिमाचा स्कोअर लेखन करता अथर्व राऊत आणि पारस त्यांची समयसूचकता पाहायला मिळाली. तिथे कुठेतरी एक चेंडूचा खेळाचा प्रश्न आला होता, परंतु त्यांनी ती अप्रतिमाचं स्कोअर लेखन पाहायला मिळालं. पुन्हा ओळे मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा अक्रॉस लाईन घेऊन काढलाय. एकदा अर्जित केली गेली धावपटल्यावरती धावसंख्या एकने वाढ होतीये. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 8 धाबा. आणि हा आत्महत्या, बॉक्स क्रिकेटचा आत्महत्या म्हणजे षटकार. योगेशला जावं लागेल परत डगआउट मध्ये आणि नवीन फलंदाज येईल तो सूरज. डीजे थँक्यू. चौथा चेंडू घेऊन तयार होतील तो गोलंदाज मारुती. सामना करेल सूरज. बघूया या चेंडूवर काय होते. आणि ढकलून एक रन काढताना सूरज. सेन्सिबल क्रिकेट. माहिती आहे आव्हान काय मोठं नाही मॅच. इथे एक एक रनने सुद्धा मॅच आरामात जिंकू शकतात. तर आपलं सेन्सिबल क्रिकेट खेळताना सूरज. इट्स नॉट आउट. 1 ओव्हर 5 चेंडूचा खेळ समाप्ती झाला आणि 10 धावा झालेल्या. शेवटचा चेंडू घेऊन तयार मारुती. चांगला पॉईंटच्या दिशेने प्लेस केला आहे. सिंगल धावा झाल्या. पूर्ण 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या ते 11. 2 विकेटच्या समाप्ती 2 विकेटच्या पतनानंतर अजूनही 12 चेंडू मध्ये 13 धाव्यांची गरज आहे. आणि आता ओपनिंगचे दोन्ही बॅट्समॅन गोलंदाज बॉलर रे अच्छा गणेशा. पुढची षटक घेऊन आलाय गणेशा. बघूया सामना करायला सूरज. काय करतो सूरज आपल्या संघासाठी. गणेशाचा चांगला ढकलून फक्त डिफेन्स केलाय. बॅट ठेवली आणि 1 रन घेतला. त्याला माहिती आहे काय अवघड नाही मॅच आव्हान. 1 रन सुद्धा आरामात जिंकू शकतात. 1 रन करून सुद्धा. त्यासाठी ते 1 रन काढूनच चांगला चेंडू गणेशाचा. डॉट 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 प्रत्येक डॉटने सिंगल. प्रेशर बनवताना गणेशा समोरच्या टीमवर. 10 चेंडू मध्ये 12 रनची आवश्यकता. उत्कृष्ट जमिनीला आग लागत दन 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 करत चौकार. ओमकारच्या बॅट मधून दुसरी चौकार.
उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना ओमकार आपल्या संघासाठी काल पहिल्या दिवशी सुद्धा ह्याने उत्कृष्ट अशी फलंदाजी केलेली होती. त्याची साथ संग्रामने दिलेली आणि आज स्वतः एकटा टीमची जिम्मेदारी घेताना ओमकार. थँक्यू डीजे. 9 चेंडूमध्ये 8 धावाची आवश्यकता असेल ती मनवेल पाडा या संघाला. बघूया ओंकार पुन्हा एकदा सामना करतील गणेश शाह. चौथा चेंडू आणि ढकलून 1 रन. त्यांना माहिती आहे आता काय अवघड मिळत नाही आव्हान. सिंगलने पण रन येतील. सोपं समीकरण आहे ते त्यांच्यासमोर. फक्त 8 मध्ये 7 ची आवश्यकता आहे मनवेल पाडाला. त्यांना माहिती आहे सिंगल काढून सुद्धा आम्ही जिंकू शकतात ही मॅच. चांगला चेंडू तसंच ग्लान्स करून 1 रन घेताना सूरज. शेवटचा चेंडू 7 मध्ये 6 ची आवश्यकता असेल ती मनवेल पाडा या संघाला. सेन्सिबल बॅटिंग चालू आहे ती. सूरज माफ करा ओंकार. या ओव्हरला रिव्ह्यू केलं तर आपण चांगली ओव्हर आली आहे मनवेल पाड्याच्या दृष्टिकोनने. लवकर फिल्डिंग टीम घाई करा. टायमर चालू आहे. फक्त 3 मिनिटात. फक्त 3 मिनिटं. जर 3 मिनिटाच्या मध्ये हा षटक कंप्लीट नाही केला तर तुमचा एक प्लेअर बाहेर जाईल. हा लक्षात ठेवा तुम्ही. टायमर चालू आहे. 3 मिनिटं आहे फक्त. 3 मिनिटं. घाई करा. 6 बॉलमध्ये 5 रनाची आवश्यकता. चला पुन्हा एकदा कुशल मोमेंट मध्ये वळूया. 6 चेंडू 5 धावा. संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा आठव्या गणरायाला. संध्याकाळ हसरी असावी. बाप्पाची मूर्ती नजरेसमोर असावी. मनी घ्या बाप्पाचे नाव. सुखी होईल तुमचे काम. वळ्या ओमकार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग फलंदाजी मार्ग गोलंदाजी मार्गवर अतिश. 6 चेंडू 5 धावेची गरज. पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न. चांगला क्षेत्रक्षण पाहायला मिळेल. धावची संधी होईल का? क्विक थ्रो आला होता पण तितका चांगला रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा पाहायला मिळाला. 1 धाव अर्जित केली गेली. धावपटलावरती धावसंख्येने वाढ होतीये. धाव संख्येच्या समीकरण असेल तर 5 चेंडू 4 धावा. काय बोलतो अथर्व? एकाती सत्ता मिळवणार की प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार? जिथपर्यंत ओमकार आहे स्ट्राईकवर तिथपर्यंत मनवेल पाडा निश्चिंत असेल. कारण की त्यांना माहिती आहे ओमकारची बॅट लागलेली आहे आणि तो आहे तर आम्हाला शेवटपर्यंत उभा राहून तो जिंकून देईल. क्षेत्रक्षमध्ये परिवर्तन केले गेले. 1 प्लेअर पुढे घेतला गेला. 2 प्लेअर पुढे घेतले गेले. एक धावा वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय अथर्व. त्यांना आता फक्त स्कोअरकडे नाही टायमरवर सुद्धा लक्ष द्यावं लागेल. कारण की आता फक्त 1.40 सेकंद बाकी आहेत. नाहीतर त्यांचा एक खेळाडू बाहेर जाईल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि चौकार येताना पाहायला मिळतोय. विजयी संघ ठरताना पाहायला मिळतोय. ओम साई मनवेल पाडा. बोला सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की. ओम साई मनवेल पाडा संघ विजेता संघ ठरताना पाहायला मिळतोय. विजेता संघाचं खूप खूप अभिनंदन. पराभूत संघ भाग्य 11 हार्ड लक बॅड लक आणि तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. राहू दे मी करतो. मला शिकू दे. बघा पुन्हा एकदा जीवदानी मातेच्या मंदिराचं क्षणचित्र टिपलं जात आहे. अप्रतिम असं कॅमेरामॅन अभिषेक यादव यांच्या मार्फत. ओ हो वट नजारा अप्रतिम. खूप देखणं असं क्षणचित्र आई जीवदानी मातेच्या मंदिराचं मात्र इकडे पाटील नेटवर्कच्या माध्यमातून क्षणचित्र टिपलं जात आहे. नक्कीच पाटील नेटवर्कवरती आई जीवदानी मातेचा आशीर्वाद असाच कायम राहू द्या हीच आई जीवदानी माते चरणी प्रार्थना.
मॅन ऑफ द मॅच ओमकार, कृपया स्टेजवर येऊन जर्सी घेऊन जा. ओमकार मॅन ऑफ द मॅच. हॅलो, चला किंजल बॉयज आणि नॅमा बॉयजचे कर्णधार यायचं आहे. 2 मिनिटं डिस्कशन केलं जाईल. आयोजकांना संपर्क साधायचा आहे. आपला जो प्रलंबित असलेला निर्णय आहे त्याच्यावरती चर्चासत्र केलं जाईल.